दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। प्रत्येक व्यक्तीला पैसा हवा असतो आणि हा पैसा आपल्याकडे टिकावा, पैसा स्थिर राहावा, पैसा यावा, भरपूर पैसा आपल्याकडे यावा, यासाठी आपल्याला लक्ष्मीची कृपा आपल्यावरती असणे फार महत्त्वाचे आहे। आणि लक्ष्मी ही चंचल असते, स्थिर नसते, म्हणून आपण त्या लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी, चंचल आहे तिला स्थिर करून आपल्या घरामध्ये अखंड ठेवण्यासाठी काही उपाय शुक्रवारी करायचे। उद्या शुक्रवार आहे, नक्की हे उपाय करा, तुम्हाला त्याचा फायदा होईल। कसं असतं, घरामध्ये वारंवार वाद, घरामध्ये वारंवार काही अडचणी ह्या पैशामुळे होत असतात। नवरा बायकोमध्ये पटत नाही तर पैशामुळे होत असतं, मुलांच्या शिक्षणात अडचणी पैशामुळे येत असतात, घरामध्ये काही सामान घ्यायचं असेल तर पैसा पाहिजे आणि हा पैसा आपल्या घरामध्ये अखंड स्थिर राहावा, लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहावी, यासाठी मी तुम्हाला 5 उपाय सांगणार आहे। हे तुम्ही प्रत्येक शुक्रवारी केलात तर अतिशय चांगलं, साधे सोपे उपाय तुम्ही कधीही दिवसभरात करू शकता। उपाय केल्यानंतर तुम्ही बघा 5 शुक्रवारी जर हे उपाय केला तर नक्की तुम्हाला फरक पडेल। ह्यातले बरेचसे उपाय मी करत असते आणि मला त्याचा अनुभव आहे। काय करायचं बघा, 5 लाल फुले हातात घ्यायची, कारण माता लक्ष्मीला लाल रंग अतिशय प्रिय आहे, लाल रंगाची फुलं अतिशय प्रिय आहेत, त्यामुळं लाल 5 फुलं हातात घ्यायची आणि श्रीम या मंत्राचा 108 वेळा मंत्र म्हणायचा आणि ही फुलं तिजोरीमध्ये तुम्ही जिथे पैसे ठेवतात त्या ठिकाणी किंवा जिथं तुम्ही पैसे ठेवतात त्या ठिकाणी ही फुलं ठेवायची। त्यामुळं देवी तुमच्यावरती सदैव प्रसन्न होऊन तुमच्या घरात लक्ष्मी सदैव तुमच्या घरात वास करेल आणि लक्ष्मी सदैव तुमच्या घरात राहील। त्यानंतर बघा, मंदिरात जाऊन देवीला लाल रंगाचे वस्त्र अर्पण करा। आता हे लाल रंगाचे वस्त्र कोणतेही चालेल, आता तुम्ही ब्लाऊज पीस करू शकता किंवा चुनरी करू शकता, हे तुम्ही अर्पण करायचं। विवाहित ज्या महिला आहेत त्यांनी सुवासिनीचे जे वस्तू असतात बघा, नेलपेंट, बांगड्या, जोडव्या, विरुद्या, मंगळसूत्र, मेहंदीचा कोण, टिकली, पाकीट, हळद, कुंकू, हे जे सुहासिनींचं अलंकार आहेत, सुहासिनींच्या वस्तू आहेत, त्या माता लक्ष्मीला तुम्ही शुक्रवारी अर्पण करायच्या। त्यानंतर बघा, शुक्रवारी श्री लक्ष्मी नारायणाचे पठण करायचे आणि लक्ष्मी नारायणाला खीर अर्पण करायची नैवेद्य म्हणून। त्यानंतर बघा, महालक्ष्मीला लाल रंग, मगाशीच मी तुम्हाला सांगितलं लाल रंग अतिशय प्रिय आहे माता लक्ष्मीला आणि म्हणून महालक्ष्मीला लाल रंग खूप आवडतो, म्हणून असे म्हटले जाते की शुक्रवारी लाल वस्त्र जर तुम्ही परिधान करून जर माता लक्ष्मीची पूजा केली तर तुम्हाला मातेचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहतो आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होते। त्यानंतर बघा, शुक्रवारी आपण काय करायचे, 1.25 किलो तांदूळ घ्यायचे। हे 1.25 किलो तांदूळ एका लाल कपड्यामध्ये बांधायचे आणि ती पोटली तुम्ही तुमच्या हातामध्ये घ्यायची, दोन्ही हातामध्ये ती 1.25 किलो पोटली, म्हणजे एक ब्लाऊज पीस आणायचं, साधं कॉटनचं असावं, पॉलिस्टर नसावं किंवा सुती अस्तर असतं लाल, ते आणला तरी चालेल 15-20 रुपयाचं। 1.25 किलो तांदूळ तुम्ही जे आहेत ते रेशनचे घेतले तर चालेल, फक्त आणि फक्त अखंड तांदूळ असावेत। हे तांदळाची पुरचुंडी बांधायची, तुम्ही दोन्ही हातामध्ये घ्यायची आणि ओम श्रीम श्रीये नमः हा 108 वेळा जो मंत्र आहे तो अशा 108 वेळा अशा 5, 7, 11, 21 माळा तुम्ही नामस्मरण करायचं, ह्या मंत्राचा जप करायचं आणि त्यानंतर तिजोरीत ही पुरचुंडी तुम्ही जी लाल तिजोरीत आपण जी पुरचुंडी हातामध्ये घेऊन, तांदळाची लाल वस्त्रामधली पुरचुंडी हातामध्ये घेऊन ओम श्रीमचा मंत्र म्हटलेला आहे, ती पुरचुंडी तुम्ही जिथे तुम्ही तुमचे पैसे ठेवता तिजोरीमध्ये किंवा इतर ठिकाणी, त्या ठिकाणी तुम्ही हे तांदळाची पुरचुंडी ठेवायची। अशा पद्धतीनं हे 5 जर उपाय तुम्ही प्रत्येक शुक्रवारी केले तर तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल आणि माता लक्ष्मी आपोआपच तुमच्यावरती प्रसन्न होईल, कारण माता लक्ष्मीला फक्त श्रद्धेनं कोणतीही गोष्ट केली
तर ती तिला आवडते. कधीही माता लक्ष्मीचा अपमान होईल असं वागायचं नाही, तर तिचा मान सन्मान करायचं. तेवढा तुम्ही मान सन्मान कराल, तेवढं माता लक्ष्मी तुमच्याकडे येत असते. नक्की व्हिडिओ बघून व्हिडिओमधले उपाय करा. उपाय कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तडगे करतील. आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.